हॅलो गाईज, तर आज आम्ही आलो होतो तुळजापूरला आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी. आणि दर्शन घेण्याच्या अगोदर आम्ही कल्लोळामध्ये अंघोळ केली. त्याच्यानंतर दर्शन करण्यासाठी गेलो. गर्दी खूप असल्यामुळे आम्ही प्लॅन चेंज केला, कारण की खूप वेळ लागणार होता. त्याच्या आम्हाला पुढे पण म्हणजे येरमाळ्याला पण जायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही हा प्लॅन कॅन्सल करून मग दर्शन घेतलं. आणि मंदिरामध्ये येण्याच्या अगोदर काहीच गर्दी नव्हती, पण जसं आम्ही मंदिरामध्ये एंट्री केली आम्हाला भरपूर अशी गर्दी दिसली. त्याच्यामुळे प्लॅन चेंज करावं लागला. आई तुळजाभवानीचं दर्शन करून आम्ही बसतो येरमाळ्यामध्ये आणि आम्हाला डोंगराला प्रदर्शन घालायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही तुळजापूरमधून जरा लवकर निघलो. येरमाळ्याला बसल्यानंतर आम्ही रेल घेतला आणि प्रदर्शन घालायच्या ठिकाणी गेलो. तिथे गेल्यानंतर आजीला विचारलं की हा किती किलोमीटर असेल. आजी बोलल्या 1 किंवा 1.5 किलोमीटर असेल. मी म्हणलं किती वेळ लागेल कंप्लीट व्हायला. ते आजी बोलल्या की अर्धा तास लागतो. आजी तसं म्हणल्यानंतर आम्ही प्रदर्शन घालायला सुरुवात केली आणि आमची स्पीड ऑटोमॅटिक वाढली, कारण मी तसंच होतं. टेम्परेचर एवढं वाढलं होतं की हा पायाला खालून चटके बसत होते आणि आमची स्पीड वाढली. जिथं अर्धा तास लागतो तिथं आम्ही 15 मिनिटात तो सर्कल कंप्लीट केला. दर्शन करण्यासाठी वर गेल्यानंतर आम्हाला काही लोक दिसले, त्यांच्या अंगात वारा आलं होतं. ते थोडंसं मग बघितलं आणि मोबाईलमध्ये कॅप्चर केलं. वरती पोहोचल्यानंतर बघतो काय भली मोठी लाईन होती. दर्शन घेण्यासाठी आम्ही लाईनला थांबलो आणि त्यानंतर माझी नजर पडली. लवकरच येरमाळ्याची यात्रा चालू होती, त्याच्यामुळे सगळीकडे साफसफाईचं काम चालू होतं. त्यातलं